नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 2 जूनचा भाग तुम्ही ऐकत आहात. तर बघा, सुरुवातीला त्यांनी दाखवलंय काव्या जीवाचा हात धरते आणि म्हणते, जीवा थांबा हो. नंदिनीचे जीवा सतत घाई गडबडीतच असता तुम्ही पळण्याच्या तयारीत. आता जेव्हा काव्या त्याला असं बोलायला लागते तेव्हा जीवा जरा घाबरतो आणि तिने त्याचा हातही धरलेला असतो. त्यामुळे जीवा म्हणतो, हे बघ तू न एवढ्या मोठ्याने बोलू नकोस आणि मुळात उगाच सीन क्रिएट करू नको. काव्या म्हणते, हो का, हळू बोलू, ठीक आहे. तर मग हळू बोलते आणि मुद्द्याचंच बोलते. काय मग बर्थडे बॉय, उद्या रात्री 12 नंतर बर्थडे आहे म्हणे तुमचा. आता काव्या असं जरा खोचक पद्धतीने बोलते, ते जीवाच्या तेव्हाच लक्षात येतं. काव्या असं बोलल्यावर जीवा म्हणतो, हा मग त्याचं काय. काव्या म्हणते, मग त्याचं काही नाही. आत्तापर्यंत दरवर्षी मी तुझा वाढदिवस जसा साजरा करायची ना, तुला केक पाठवायचे, बुके पाठवायचे, तुझ्या फेवरेट जिमी कुकीज त्या सुद्धा मी बनवून आणायचे. तसाच मी ह्याही वर्षी नाही ह्या वर्षी नाही म्हणता येणार, आधीसारखं नाही म्हणता येणार ना आता. त्यामुळे आधीसारखी काव्या कुठे राहिली आहे. आता आधीसारखं काही राहिलंही नाहीये म्हणा. आता काहीतरी ट्विस्ट असला पाहिजे. जीवा म्हणतो, काय कसला ट्विस्ट. काव्या म्हणते, हो थांब जरा सांगते. अरे काय आहे ना, लोकांना असं वाटतंय की मी सतत चिडचिड करणारी, आरडाओरडा करणारी अशी कंप्लेंट बॉक्स वाटते ना मी. पण आता ना मी असं हुस देणार नाहीये, अजिबात नाही. ए जीवा, तू मला सांग बरं, लोकांना जर आपल्याबद्दल माहीत असतं तर लोक काय म्हणाले असते मला. काय हे काव्या, कशाला सहन करतेस तू इतकं सगळं. कशाला पाहिजे तुला या पार्थ सोबतचं लग्न. बिचारा त्या पार्थना सुद्धा त्रास आणि जीवाची फरफड. कशाला करायचे हे सगळं, नाही का. लोक कदाचित मला म्हणतील, अगं काव्या आताच्या काळातली मुलगी आहे तू, तुकडा पाड आणि जा पुढे. आता मी तेच करायचं ठरवलंय. आता काव्या जेव्हा असं बोलते तेव्हा फारच भयंकर म्युझिक मागणं लावतात ते आणि जीवा घाबरलेला दाखवतात. जीवा तिला घाबरून म्हणतो, काव्या तुझ्या डोक्यात काय चाललंय, उगाचच वेडेपणा करू नकोस, सांग मला. काव्या म्हणते, वेडेपणा नाही, आता मी शहाणपणाने वागायचं शिकलीये. उद्या तुझा वाढदिवस आहे ना, आता तू बघच उद्याचा तुझा वाढदिवस कसा वेगळ्या पद्धतीने मी साजरा करते ते. उद्या तुला मी सगळ्यांसमोर सगळ्यात आधी विश करणार आहे, तुला ओवाळणार सुद्धा आहे आणि उद्या मी आपल्यातलं नातं सगळ्यांना सांगणार आहे. जीवा आता ही जेव्हा असं बोलते तेव्हा जीवाचा चेहरा पांढरा पडतो. जीवा घाबरून म्हणतो, ए काव्या तू असं काहीही करणार नाहीयेस. काव्या म्हणते, हो मी असंच करणार आहे जीवा, तुला काय करायचंय ना ते करून घे. मान्य कर अथवा नकार दे, काहीही कर, पण आता मी मागे हटणार नाहीये. आणि हा शब्द आहे तुला या काव्याचा. आता काव्या असं बोलून निघून जात असते तेव्हा जीवा तिचा हात धरतो. हात काय, डायरेक्ट तो दंडच धरतो. त्यामुळे आता काव्यालाही टेन्शन आलंय आणि जीवाला जरा जास्ती आलंय. काय झालंय माहिती का प्रेक्षकांनो, आज काव्याने खूप सडेतोड उत्तर दिलंय बरं का जीवाला. म्हणजे आज कुठेतरी काव्याची जी इमेज आहे ना विलन म्हणून, ती जरा कमी व्हायला मदत झाली असं म्हणायला हरकत नाहीये. तिने खूप छान मुद्दे मांडले जीवाच्या समोर. आता ऐका आणि बघत राहा. जीवा आता आधी इकडे तिकडे बघतो आणि म्हणतो, हे बघ काव्या, जरा डोकं शांत ठेव प्लीज. हे बघ मी तुला रिक्वेस्ट करतोय, असं काही करू नकोस प्लीज काव्या. अगं काव्या तुझी आई आजारी होती, अगं तुझी बहीणही आत्ताच आजारातून बरी होतीये. तू हे सगळं असं सांगितलं सगळ्यांना एकदम तर सगळ्यांना धक्का बसेल ग काव्या. आता काव्या बघा कशी उत्तर देते जीवाला आणि म्हणते, अरे वा जीवा, क्या बात आहे, सगळ्यांची काळजी आहे रे तुला. ह्याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, काय बोललास रे तू आता. नाही म्हणजे या सगळ्यांना काय काय वाटेल नाही का, पण याच्यात त्याच्यात काव्या दिसली का तुला कुठे. आहे काव्या कुठे, नाही ना. आता जीवा जरा शांत होतो आणि म्हणतो, काय आहे ना, सगळ्यांचा विचार केलायस तू जीवा, पण गेला 1 महिना मला काय वाटत असेल याचा विचार कधी केलायस तू. अरे ते बिचारे पार्थ माझ्याशी इतकं चांगलं वागतात तरी मी त्यांना सतत हडतूड करते, पण तुझं काय रे, तू कसा वागतोयस माझ्याशी. तुझं काय रे जीवा, तुझं चांगलं चाललंय रे माझ्या नंदिनी ताई सोबत, तू तर सगळं स्वीकार केलंय, पण तुझ्या नाकाला झोंबतात नाही मिरच्या मला पार्थ सोबत पाहिल्यावर, हो की नाही जीवा. नाही हे म्हणजे असं झालं की मान्यही करायचं नाहीये आणि मोकळंही व्हायचं नाहीये. नाही ते म्हणतात ना की मला मोगऱ्याचा गजरा तर हवाच आणि हातात चाफ्याचं फूल ते काही सुटत नाहीये.
छान बोलली ना प्रेक्षकांनो काव्या. आता मात्र जीवाला सडेतोड उत्तर दिलंय काव्याने की तुला मला सोडायचं पण नाहीये आणि मोकळी करायचं नाहीये आणि माझ्या नंदिनीताई सोबत तुला संसार पण थाटायचा आहे. म्हणजे मला ताकही द्या आणि दूधही द्या. असंच झालं ना ते प्रेक्षकांनो. आता काव्याच्या या बोलण्यावर जीवा म्हणतो हे बघ काव्या. काव्या म्हणते हो बघतेच आहे ना मी. यु नो व्हॉट जीवा, अरे लोकांना जर आपल्याबद्दल माहिती असतं ना तर लोक तुला डबल स्टँडर्ड म्हणले असते. आता असं बोलल्यावर जीवा म्हणतो काय काय म्हणालीस तू काव्या? मी डबल स्टँडर्ड आहे? काव्या म्हणते हो तूच आहेस डबल स्टँडर्ड. का रे आता काय झालं? त्रास झाला का तुला हे सगळं ऐकून? तुझा पुरुषी अहंकार दुखावला गेला ना जीवा? काय रे बोल ना आता, तुझ्याकडे उत्तर नाहीये का? आणि जीवा तुझं चाललंय तरी काय? नाही मला पार्थ सोबत पाहिल्यावर टोमणे मारतोस आणि नंदिनीताईला तुझी बायको मानतोस. एकाच वेळेला दोन दगडांवर पाय ठेवलायस जीवा तू. काहीतरी एक निवड ना. जीवा तिला म्हणतो एका दगडावर पाय ठेवू? तुला सोपं जातं ग हे सगळं बोलायला, कारण तू जीवा नाहीयेस ना. एकदा तरी जीवा होऊन बघ, मग कळेल तुला एका दगडावर पाय ठेवायला कसं वाटतं ते. मग आता काव्या म्हणते वा का नाही, मला आवडेल ना, जीवा व्हायला मला आवडेल. जर मी जीवा झाले ना तर सगळ्यात आधी मी सगळ्यांना आपल्या दोघांबद्दल सांगून टाकलं असतं. इनफॅक्ट कधीच सांगितलं असतं रे. पण सॅड मी जीवा नाहीये ना, मी तसं करू शकत नाही कारण मी काव्या आहे. पण आता हीच काव्या तुला सांगते जीवा की तुझी वेळ संपली आता. काव्याने त्याला फायनल वॉर्निंगच देऊन टाकली आहे. जीवा आता आधी तर इकडे तिकडे पाहून घेतो, पण आता काव्या म्हणते जीवा आता सगळ्या गोष्टी मी माझ्या पद्धतीने करणार आहे. हे बोलल्यावर जीवा घाबरतो. काव्या म्हणते उद्या तुझा वाढदिवस जरी असला तरी गिफ्ट मात्र आपल्या दोघांना मिळणार आहे, कारण उद्या मी आपल्या दोघांमधलं सगळं खरं सगळ्यांना सांगणार आहे. लक्षात ठेव जीवा, आता तुझी वेळ संपली आणि तसंही उद्या तुझा वाढदिवस तुझ्या आयुष्यातला लक्षात राहणारा वाढदिवस असणार आहे. आणि आता इथे मालिकेचं शीर्षक गीत पुन्हा एकदा त्यांनी ऐकवलंय. जीवा काव्याकडे किती रागाने बघतोय ते बघा, पण काव्या आता त्याला वॉर्निंग देते आणि तिथून आयटीत निघून जाते. आणि काव्या तिथून निघून जाते आणि पुन्हा एकदा जीवा त्याच्या खोलीत जातो आणि ते सीन पुन्हा एकदा त्यांनी आपल्याला ऐकवलंय प्रेक्षकांनो. जीवा ते काव्याचं बोलणं सतत ऐकतोय, म्हणजे त्याला असं टेन्शन आलंय आता कसं होईल, काव्य आपल्याला एक्सपोज करेल का, काय होईल, आता ही नक्की काय करणार आहे, असे बरेच विचार त्याच्या मनात घोळतायत. आणि तो त्याच्या खोलीत जाऊन टेन्शनमध्ये आलाय आता आणि विचार करतो नाही मी नकार देऊन टाकेल. आणि ती कसं सांगेल सगळ्यांना, ती काही पुरावा दाखवेल का? पण तिच्याकडे कुठे काही पुरावा आहे? नाही मला नाही वाटत तिच्याकडे काही पुरावा असेल. आणि आता हा जीवा काय करतो, कपाट उघडतो आणि त्या काव्याचं आणि त्याचं ते मोल्ड बनवलेलं आहे ना मातीचं, हाताचं मोल्ड, ते आजकाल बऱ्याच पद्धतीने बनवतात, तर ते मोल्ड त्याला दिसतं. आणि आता ते हातात घेतो तो आणि विचार करतो हा पुरावा तर माझ्याकडे आहे. त्याला ते आठवतं प्रेक्षकांनो की ते कशा पद्धतीने त्याने बनवलं होतं. आणि इथे पुन्हा एकदा मागचा भाग आपल्याला व्हिज्युअलाइज केलाय आणि ते सगळं बनवलेलं त्याला आठवतं, त्याचे ते भावुक क्षण आठवतात. आणि मग तो विचार करतो अरे बाप रे, सगळे पुरावे तर त्या पनवेलच्या हाऊसमध्ये आहेत, तिकडे कोणी जाण्याचा प्रश्नच येत नाही, तिकडे कोण कशाला जाईल म्हणा. पण काव्याने सगळ्यांना असं सांगितलं तर मी काय करू? नाही बाबा, मला आता तिथे जाऊन काहीतरी करायला पाहिजे. मी काय करू? आता जीवा टेन्शनमध्ये असतो. आणि इकडे बघा हा पार्थ जरा बिचारा वेगळ्या सिच्युएशनमध्ये, त्याला त्याचा भावाचा वाढदिवस खूप छान पद्धतीने साजरा करायचा आहे. आता इकडे नंदिनी आणि या मानिनीताई काहीतरी वाढदिवसाची तयारीचं काहीतरी खाणं बिणं करताय. आता तेवढ्यात पार्थ येऊन म्हणतो चला पोरींनो चला, झाली का तुमची तयारी? अरे काय अजून चालूच आहे तुमची तयारी? अरे उद्या वाढदिवस आहे पण आपल्याला आज जायचंय. पार्थ खूप एक्सायटेड असतो. मानिनीताई म्हणतात अगो बाई, वाढदिवस कोणाचा, उत्साह कोणाचा? नंदिनी म्हणते झालीये, सगळी तयारी झालीये. मानिनीताई शेंगदाणे खातायत बरं का. आता पार्थ म्हणतो ते फुटबॉल क्रिकेटचं सामान सगळं घेतलं का? अजून काही घ्यायचंय का तिथे? नंदिनी म्हणते कशाला, तिथे काही खेळायला जायचंय का? गप्पा मारू ना आपण. बरोबर आहे. नंदिनी म्हणतो हे सगळं जेवणाची तयारी इथे नका करू, आपण तिकडे पनवेलच्या हाऊसमध्ये गेल्यावर बघू काय काय करायचंय, खायचं आणि काय नाही ते. मानिनीताई म्हणतात अरे पार्थ तुझा केवढा उत्साह आहे, पण त्या जीवाला माहितीये का अजून काय प्लॅनिंग आहे काय नाही? त्याला जरा कल्पना दे, त्याला जर समजलं ना तर त्याचा पापड कसा पटकन फुटतो ना ते माहितीये ना तुला. जा बाबा त्याला शांतपणे सांग आधी. पार्थ म्हणतो अरे आई नेकी और पूछ ए जीवा, अरे इकडे ये रे. आता इकडे जीवा त्याला पार्थला म्हणतो हो आलो दादा.
आणि त्याच्या हातातलं ते जे हाताचं मोल्ड होतं ना ते कुठे ठेवावं ते कळेना जीवाला, पण त्याने ते ठेवलंय कुठेतरी. हा, आलो आलो दादा असं म्हणून आता तो जातो किचन मध्ये. मग आता मानिनताई म्हणतात, अरे बाबा मगासपासून हाका मारतोय आम्ही, तो काही आलाच नाहीये, किती वेळचं ओरडतोय आम्ही ये बाबा म्हणून, पण तो येईच ना बाबा जीवा. मग आता या नंदिनीबाई म्हणतात, आई त्यांना आंघोळीला वेळ लागतो तुम्हाला माहिती आहे ना. मग आता लगेच पार्थ हसून म्हणतो, हो माहिती आहे आम्हाला तुमच्या नवऱ्याला वेळ लागतो. मानिनताई म्हणतात, तुझी बायको कुठे रे? आणि आता पार्थ हृदयाकडे हात दाखवतो. मानिनीताई म्हणतात, अगो बाई तिथे आहे का, पण मला कुठे दिसते इथून. आता पार्थ म्हणतो, किचन मध्ये नाही आल्या का त्या? मग आता मानिनताई म्हणतात, तुला दिसते का बाबा किचन मध्ये? आणि ती कशाला किचन मध्ये येईल, आहे मोठा उजेड, ती कधीच नसते किचन मध्ये आमच्या बरोबर. पार्थ म्हणतो, त्या बेडरूम मध्ये नाही म्हणून मला वाटलं इथे असतील. नंदिनी म्हणते, काव्य रूम मध्ये नाही मग कुठे आहे? किचन मध्ये पण नाही आली, कुठे ही मुलगी? आता तेवढ्यात काव्या एंट्री करते आणि म्हणते मंदिरात. आणि आता सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे बघायला लागतात. आता मानिनताई म्हणतात, काव्या मंदिरात गेली होतीस? काव्या सगळ्यांना प्रसाद देते आणि म्हणते, हो मंदिरात गेले होते मी. आणि कसं आहे काकू, म्हणतात ना महत्वाचं काम करायचं असेल तर देवाचे आशीर्वाद घ्यावे, म्हणूनच गेले होते मंदिरात. आता ही नंदिनी विचारते, कसलं महत्वाचं काम ग काव्या? असलं कुठलं महत्वाचं काम आहे? तेवढ्यात तिकडनं जीवा येतो, कारण पार्थने त्याला आवाज दिलेला असतो ना. आता काव्या त्याच्याकडे बघत म्हणते, आहे एक महत्वाचं काम, खूप दिवसापासून रखडलंय माझं काम, आज ते निकाली लावायचंय मला. आणि सगळेजण आता काव्याकडे बघतात. जीवा घाबरतो, त्याला वाटतं हिनं आधीच काही सांगितलं की काय. नंदिनी म्हणते, अगं काव्या सांग ना कुठलं काम रखडलं होतं तुझं? मग काव्या म्हणते, अगं सांगते ग, थांब सांगते, ज्या वेळेला ते काम होईल ना त्यावेळेला तुम्हाला सगळ्यांना कळेलच ते. आता पार्थ हात पुढे करतो प्रसादासाठी. मग काव्या म्हणते, ते काम पूर्ण होईपर्यंत मी कोणाला सांगणार नाहीये. आता हे सगळं ती जीवाकडे बघतच बोलत असते आणि ती एकदम जीवाच्या समोर येते. या सगळ्यांच्या समोर ती त्याच्या समोर आल्यामुळे तो घाबरतो. आधी तर तो इकडे तिकडे पाहायला लागतो, पण आता काव्या त्याला प्रसाद द्यायच्या निमित्ताने त्याच्या समोर आली आहे. तो प्रसाद घेतो आणि तिकडे तोंड करतो, पण काव्या आणि त्याच्याकडे बघते आणि मग हळूच म्हणते, ज्या वेळेला हे काम मी सगळ्यांना सांगेल ना जीवा, त्यावेळेला तुला नकारच देता येणार नाहीये. आणि आता जीवा घाबरतो काव्याच्या बोलण्याला. तुम्हाला सगळ्यांना वाटलं असेल की आता ही डायरेक्ट सगळ्यांच्या समोर बोलतीये, तर सगळ्यांना ऐकू गेलं असेल, पण नाही, तिने ते हळू बोललंय त्यामुळे कोणाला ऐकू नाही आलंय. मानिनीताई म्हणतात, काय रे पार्थ, अरे ते प्रसाद खा, पण काय रे कस काय खुश आहे एवढी काव्या? मग आता पार्थ म्हणतो, मला नाही माहिती, नंदिनीने काहीतरी जादू केली असावी. नंदिनी म्हणते, नाही नाही मी पण सरप्राईजच आहे, मला नाही माहिती बाबा काव्या अशी का वागते, मला असं वाटतंय की माझ्यावर हल्ला झाला ना म्हणून ती जरा हळवी झाली असेल. असावं कदाचित. मानिनीताई म्हणतात, काही का असे ना काव्या खुश आहे ना, आज जीवाचा वाढदिवस साजरा करायला जाताय ना तुम्ही, सगळं छान होणार आहे. आता मुद्दाम काव्या मोठ्याने ओरडते, काय मग बर्थडे बॉय, ताईने सांगितलं मला तुमचा वाढदिवस आहे म्हणे उद्या. आता नंदिनी, मानिनीताई, पार्थ सगळे येतात समोर. आता जीवाला काव्या मुद्दाम म्हणते, काय रे कुठे पार्टी देणार आहेस जीवा? मग आता जीवा जरा कन्फ्यूज होतो. पार्थ म्हणतो, सांग रे जीवा कुठे देणार आहेस पार्टी आम्हाला? अरे काहीतरी विचारते काव्या तुला. जीवा म्हणतो, नाही नाही माझी काही अशी इच्छा नाहीये माझा वाढदिवस साजरा करायचा वगैरे, तसंही वाढदिवस दरवर्षी येतोच की. आता काव्या त्याला उत्तर देते, येतो येतो, दरवर्षी वाढदिवस येतो ना, पण आमचे बाबा काय म्हणता माहितीये, वाढदिवसाच्या दिवशी आपण काय स्पेशल करतो त्यावर आपलं अख्खं वर्ष ठरतं. वाढदिवसाच्या दिवशी आपण काय करणार आहे यावरून आपलं अख्खं वर्ष ठरतं. हो ना ग ताई, मी बरोबर बोलते ना? आता लगेच नंदिनी म्हणते, हो बरोबर बोलतेस काव्या, आमचे बाबा असंच म्हणतात. काय करणार आहात जीवा सांगा ना? मानिनताई म्हणतात, अगं बाई त्याचे ना काहीही प्लॅन नसतात, तो काय करतो दरवर्षी वाढदिवसाला आपले वेगवेगळे मित्र बोलवतो आणि घरी पार्टी करतो. मागच्या वर्षी ऑफिसमधले आले होते ना रे जीवा. आता नंदिनी म्हणते, अच्छा अच्छा ते के ग्रुपवाले का? आता के ग्रुप म्हटल्यानंतर काव्या आणि जीवा एकमेकांकडे बघायला लागतात बरं का प्रेक्षकांनो. आता पार्थ म्हणतो, तुम्हाला कसं काय माहिती? आता नंदिनी म्हणते, आऊ यांनीच सांगितलं होतं मला. पार्थ म्हणतो, काय रे जीवा? आता जीवाला तो चिडवायला लागतो. तेव्हा जीवा म्हणतो, नाही नाही मला ना दुसरा प्लॅन करायचा आहे यावर्षी, मी जरा बाहेर चाललोय. आता लगेच पार्थ म्हणतो, काय बाहेर चाललो बाहेर चाललो? चल चल आता कुठे जायचं नाही, लग्नानंतर फॅमिली सोबतच जायचं असतं कुठेही. काय हो नंदिनी, खरं आहे ना?
नंदिनी म्हणते हो म्हणजे काय, आम्ही त्यामुळेच छान प्लॅन केलाय तुमच्यासाठी. जीवा म्हणतो नाही 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 नाही, मला घरी काही प्लॅन वगैरे नाही करायचा आहे, मला बाहेर जायचंय. काव्या म्हणते मग चांगलं आहे ना, बेस्ट आहे ना, बाहेरच जातोय आपण. आता जीवा सरप्राईज होतो बरं का प्रेक्षकांनो, कारण आता त्याच्यासमोर पनवेलच्या फार्म हाऊसचा बॉम्बच फुटलाय. आता जीवा म्हणतो काय, आपण कुठे जाणार आहोत आपण. आता मानेनताई म्हणतात अरे आपण म्हणजे सगळे देशमुख नाही येते, फक्त काव्या देशमुख आणि नंदिनी देशमुख आणि पार्थ देशमुख, तुम्ही चौघच बाहेर जाताय. आता मानिनीताईंनी असं सांगितल्यानंतर तो जीवा सगळ्यांकडे बघायला लागतो आणि म्हणतो काय, कुठे बाहेर जाणार आहोत. आता लगेच ही काव्या म्हणते ते तुमचं पनवेलचं फार्म हाऊस आहे ना, तिथे जाणार आहोत. आणि आता मध्येच रम्या आणि वसू आत्याचा सीन दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड जरा मोठा होता आणि सॉरी जरा मला वेळ लागला आज एपिसोडचा रिव्ह्यू द्यायला. वसू आत्याला काय या जीवाचा वाढदिवस तिकडे फार्म हाऊसवर करणार आहे. त्यावर वसू आत्या म्हणतात हो बाई, पण आपण नाही जाणार आहोत, फक्त त्यांचे तेच जाणार आहे. म्हणजे जीवा, काव्या, पार्थ आणि नंदिनी एवढे सगळे जाऊन तिथे वाढदिवस साजरा करणार आहेत म्हणे. रम्या म्हणते अरे वा, म्हणजे यांचे घरी तमाशे करून दमलेत, आता फार्म हाऊसवर जाऊन हे तमाशे करणार आहेत का. बरं काय गाई मला सांग, या बर्थडेच्या प्लॅनिंग बद्दल तुला कसं कळलं. नाही त्यांचा हा प्लॅन चालू होता तेव्हा मी काव्याच्या खोलीत होते, तू मामीच्या खोलीत होतीस की काय. वसू आत्या म्हणते वेडीएस का ग रम्या, मी आणि त्यांच्या प्लॅनिंग मध्ये सहभागी होईल का. अगं नाही ग बाई, माझ्या सांगण्यामुळे नंदिनी आणि मानिनीने आधीच ते 1 month ॲनिव्हर्सरीचं घातलं होतं ना घाट, त्याचं कसं काय झालं पचका ते पाहिलं तू. रात्री किती तमाशा झाला, महाभारत घडलं की नाही. तुला काय वाटतं त्या दोघी काय मला बोलवतील का आता आणि मी जाईल. मग रम्या म्हणते तुला कसं कळलं पण या प्लॅनिंग बद्दल. मग आता लगेच वसू आत्या म्हणतात अगं मंजूने सांगितलं ना ग. रम्या म्हणते मावशीने सांगितलं. मग वसू आत्या म्हणतात हो, मिथुनने अति उत्साहात येऊन मंजूला सांगितलं आणि मंजूच्या पोटात कुठे गोष्ट टिकते, ती माझ्याकडे आली आणि तिने सांगितलं मला सगळं. अगं म्हणते कशी, आज दुपारनंतर सगळे फार्म हाऊसला जाणार आहे आणि उद्याचा अख्खा दिवस तिकडे घालणार आहे आणि मग तिकडे म्हणजे इकडे घरी परत येणार. बोलता बोलता वसू आत्या रम्याला म्हणतात हे रम्या चल चल पटकन तयार हो. रम्या म्हणते कशाला. वसू आत्या म्हणतात अगं तू पण जा तिकडे. अगं पार्थ असणार आहे ना, मग तू तर असायलाच हवं. नाही तू जा, मी मंजूला सांगते की रम्या पण येणार आहे त्यांच्यासोबत. आता रम्या म्हणते अगं आई नको ग, मी नाही जात. आता वसू आत्या म्हणतात असं काय करतेस, अगं तू जा, पार्थ आहे ना तिकडे. रम्या म्हणते ए आई 1 मिनिट थांब जरा, तू मामीला वगैरे नको सांगूस. वसू आत्या म्हणतात मग तू तिकडे जाऊन डायरेक्ट सरप्राईज देणार आहेस का. रम्या म्हणते काहीतरीच काय, मी कशाला जाऊ त्यांच्या मागे मागे तिथे. ए आई मी रम्या आहे रम्या, मी अशा लो स्टँडर्ड गोष्टी नाही करत. अगं मुळात मी तिथे जाणारच नाहीये, त्यांना जायचं तर जाऊ दे, मला अजिबात तिथे जाण्यात इंटरेस्ट नाहीये. आता वसू आत्या म्हणतात वेडी आहेस का रम्या, एरवी नको तेव्हा पुढे पुढे करत असते, मी स्वतः तुला सांगते तर तुला जायचं नाहीये काय ग. अगं हीच संधी आहे रम्या, या संधीचं सोनं कर तिकडे जाऊन. तू जर का तिकडे गेली नाहीस ना तर जीवाचा वाढदिवस चांगला साजरा होईल ना आणि ती नंदिनी मिरवेल सगळीकडे कसा मी माझ्या नवऱ्याचा वाढदिवस छान साजरा केला म्हणून. हे बघ त्या नंदिनीला कुठल्याही प्रकारचा आनंद मला मिळू द्यायचा नाहीये. त्यावर आता रम्या टेन्शनमध्ये आली आहे. आता इकडे जीवा टेन्शनमध्ये आलाय. आता सांगते प्रेक्षकांनो काव्या म्हणजे या जीवाला की फार्म हाऊसवर जायचंय. जीवा म्हणत असतो सांगा ना कुठे जायचंय बाहेर. मग आता हे सगळेचे सगळे म्हणतात फार्म हाऊस. काव्या आधी म्हणते बोला सगळे आता. मग आता फार्म हाऊस म्हणल्यानंतर सगळे खुश असतात. जीवाला टेन्शन येतं ना, कारण तिथे सिक्रेट आहे ना त्याचं आणि काव्याचं. आता तो आधी तर हसतो आणि म्हणतो अच्छा अच्छा फार्म हाऊस का, अच्छा अच्छा इथलं जवळचं कुठलं फार्म हाऊस बुक केलंय का. त्यावरती आता पार्थ म्हणतो काय रे जीवा, आपलं स्वतःचं फार्म हाऊस नाहीये का, काय बोलतोयस तू. नंदिनी म्हणते अहो तुमच्या पनवेलच्या फार्म हाऊस बद्दल बोलतायत ते, आपण तुमचा वाढदिवस उद्या पनवेलच्या फार्म हाऊसवरच करणार आहोत. आता जीवाला जास्ती टेन्शन आलंय आणि एवढं सस्पेन्स ठेवलंय प्रेक्षकांनो की विचारू नका. आता प्रत्येक वेळेला माझ्या तोंडून निघालंय की फार्म हाऊस, पण आत्ता कुठे जीवाला कळलं की पनवेलच्या फार्म हाऊसवर जायचंय आणि काव्याची रिॲक्शन खूप वेळ त्यांनी टिपली आहे. काव्या आता अशी बघते त्याच्याकडे, अब आएगा तेरा मजा जीवा. असो आता प्रेक्षकांनो एपिसोड संपलाय आता आणि आता पुढच्या भागात बघा त्या फार्म हाऊसचं जरा वर्णन चालू आहे. काव्या म्हणत असते पार्थला काय सांगताय पार्थ, तुमच्या भावाची तिथे वेगवेगळी रूम आहे,
मग आता पार्थ म्हणतो, हो अगं काव्या, तुला काय सांगू, आमचा जीवा त्याच्या रूमच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहे बरं का. काव्या म्हणते, अगं बाई काय सांगताय. पार्थ म्हणतो, हो तो कोणाला जाऊ देत नाही त्याच्या रूम मध्ये. मग काव्या म्हणते, काहीतरी टॉप सिक्रेट आहे वाटतं जीवाकडे. काय हो जीवा देशमुख, काय सिक्रेट आहे तुमचं. आता हे ती सगळ्यांसमोर विचारते बरं का. आता लगेच जीवा टेन्शन मध्ये आलेला असतो. मग नंदिनी त्याला म्हणते, इतकं काय हायपर होताय तुम्ही, त्या फार्म हाऊसवर काही आहे का टेन्शन घेण्यात. काव्या देवाजवळ प्रार्थना करत असेल की देवा, आज JK मधली K म्हणजे काव्य आहे हे सगळ्यांच्या समोर येणार, जीवाच्या छातीवर कोरलेलं नाव माझं आहे हे सत्य सगळ्यांच्या समोर येणार, असं काव्या देवाजवळ प्रार्थना करत असते आणि म्हणत असते प्रेक्षकांनो. आणि इकडे नंदिनी अशी जीवाच्या मागून येत असते आणि त्या जीवाचे छातीचं शर्ट आहे ना तो बाजूला झालेला असतो आणि ते काव्य दिसत असतं. काय बाई रंगवलाय प्रेक्षकांनो एपिसोड, तुम्हाला काय सांगू. आता पुढचा एपिसोड पाहायला मजा येणार आहे. आजचा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूयात पुन्हा एकदा, तोपर्यंत टेक केअर, धन्यवाद.